Hello, welcome to Zai Creations, a unique art studio. Pencil holding technique tip number 4, pointed grip. आज आपण pointed grip काय असते ते बघूया. याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी काही बेसिक ग्रिप्स समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. ते व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. आज आपण pointed grip काय असते ते बघूया. pointed grip मध्ये आपल्याला पेन्सिल त्याच्या टोकापासून जितकी लांब धरता येईल तितकी लांब धरायची आहे आणि बाकीच्या 3 बोटांनी बघा पहिल्या 2 बोटांच्या चिमटीत पेन्सिलला धरलं आणि ह्या 2 बोटांच्या खाचेमध्ये ती पेन्सिल अशी अडकवून ठेवली आहे आणि मग त्याला आधार देत अंगठ्याचा आधार देत मी तिला घट्ट पकडलंय. खालच्या 3 बोटांचा आधार देऊन आपल्याला पेपरवरती हात असा रेस्ट करायचा आहे. या पद्धतीने आपल्याला रेखाटन सोपं जाणार आहे. आता वर दिलेल्या पिक्चरमधनं समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. वर पिक्चरमध्ये तुम्हाला एक संत्र दिसतंय. संत्र्याच्या देठाला 3 पानं जोडली गेलेली आहेत. आता ते सगळं जर आपल्याला एक कंपोजिशन म्हणून काढायचं असेल तर आपल्याला काही रेखाटनाचा विचार करावा लागेल. कारण डायरेक्टली आपण संत्र काढायला घेतलं किंवा आकार काढायला घेतला तर तो जमणार नाही. मग त्याचा बेसिक शेप निवडावा लागेल. तो ठरवावा लागेल की कुठला शेप आहे त्या संत्र्याचा. बघूया, चला करून बघूया. मला असं वाटतं की त्या संत्र्याचा सर्कल असावा म्हणून मी पहिल्यांदा या होल्डिंग टेक्निकला यूज करून तो सर्कल काढायचा प्रयत्न करते. तुम्ही बघू शकता ज्या वेळेला मी या होल्डिंग टेक्निकनी सर्कल काढते त्यावेळेला मला हातावर कुठल्याही प्रकारचा दाब येत नाही. माझा हात खूप रिलॅक्स्ड आहे आणि मी त्यातनं सर्कलही छान पद्धतीने रेखाटू शकते. जेव्हा मला कॉन्फिडन्स येतोय की माझा सर्कल छान यायला लागलाय त्यावेळेला मी पुढचे आकार शोधायचा प्रयत्न करते. आता इथे कुठेतरी एक ओव्हल सारखा आकार मला दिसतोय. सो मी काही कर्व लाईन्स घेतल्या आणि त्यामध्ये मला देठाचा शेप सापडला आणि तिथे मी देठ ड्रॉ केलाय. वरचा स्टेम ड्रॉ करून घेतल्यावर काही पानं इकडनं ह्या आकारात आहेत आणि काही या साईडला आहेत. आता हे सगळं डेव्हलपमेंटमध्ये आलं की लाईन कुठून घेतली पाहिजे, पान कुठून घेतलं पाहिजे ह्या डायरेक्शनचा विचार आपण डिटेल करताना करूया. पण नंतर मी जेव्हा शोधते त्यावेळेला मला संत्र्याचा आकार हा ओव्हलमध्ये दिसतो म्हणून मी पटकन त्या सर्कलला ओव्हलमध्ये क्रिएट करते. बघा मी आकार इथे चेंज केला आणि खालच्या आकारालाही जिथे माझी शॅडो आहे त्याही आकाराला मी काढायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने माझं चित्र ब्लॉक झालं. आता जेव्हा चित्रातले आकार ब्लॉक होतात त्यानंतर आपल्याला डिटेलिंग करायला सोपं जातं. म्हणून ही होल्डिंग टेक्निक सगळ्यात बेस्ट आहे. या होल्डिंग टेक्निकमुळे आपल्याला हातावर कुठेही ताण येत नाही. आपला हात खांद्यापासून फ्री मूवमेंटमध्ये आपण वापरू शकतो आणि चित्र आपलं जसं हवं तशा पद्धतीने आपल्याला काढता येतं. रेखाटनाच्या सगळ्या प्रकारच्या रेषा, कर्व रेषा, स्लॅन्टिंग रेषा, सगळ्या प्रकारच्या नागमोडी रेषा ह्या आपल्याला सहज पद्धतीने काढता येतात. मुख्यतः ह्याचा उपयोग ब्लॉक करायला म्हणजे चित्रातले आकार ब्लॉक करण्यासाठी होत असतो आणि मग अशा प्रकारे आपल्याला चित्र सोपं जातं. त्यानंतर रेंडरिंग करायचं असेल तर रेंडरिंग करतानाही हातावर प्रेशर येत नाही. जिथे आपल्याला स्केचिंग करताना जिथे आपल्याला टोन ॲडजस्ट करायचे असतील, जिथे आपल्याला डार्क टोन्स द्यायचे असतील त्यावेळेला जेव्हा मी प्रेशर क्रिएट करते बोटांवरनं पेन्सिलीवर त्यावेळेलाही मला हाताला कुठेही दुखत नाही आणि जिथे पाहिजे तिथे मी ते प्रेशर रिलीज करू शकते, जिथे हवं तिथे वाढवू पण शकते. म्हणून ही पेन्सिल होल्डिंग टेक्निक आपल्याकरता खूप सोपी आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला काही बेसिक ग्रिप्स आणि काही टिप्स टेक्निक्स सांगायचा प्रयत्न करते. त्यातून तुम्हाला काही शिकता येतंय का हेही मला नक्की सांगा. थँक्यू.